तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. आपल्या राजधानी रायगड फोर्ट आय डीवरती आपण डेली रायगडाचे व्हिडिओ टाकत असतो आणि आज आपण जाणून घेणार आहे आऊसाहेबांचा वाडा याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती. तुम्ही बघू शकता, आत्ता मी आऊसाहेबांच्या वाड्यापाशी आहे. आतमधलं तुम्हाला असा प्रकारचा पूर्ण एक महाद्वार आहे आणि महाद्वारातून आत आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा बांधकामाची रचना होती त्या काळातली. आणि तुम्ही बघू शकता हा जे पाणी येतं आहे याला या भित्ती खालून तुम्ही बघू शकता, जे मोठाले दगड आहेत या दगडाखालून पाणी येत आहे. बघू शकता तुम्ही असंच. आणि विषय काय माहिती आहे का, किती पाऊस गडावरती जास्त पाऊस असला का तरी पण गडावर फुल पाणी याच्या म्हणजे अजून कित्येक वर्ष झाले पाणी जसं याच्या खालूनच येत आहे. जेवढा जास्त पाऊस असेल तेवढं त्याच्या खालून पाणी येतं. अजून भिंतीला वगैरे काहीच इजा वगैरे झालेली नाही आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं पूर्ण पाणी येतं आणि हे पाणी पूर्ण डायरेक्ट याच्या पाठीमागे वाढायला मिळतं. आणि अशा प्रकारचा पूर्ण तुम्ही बघू शकता वाडा आऊसाहेबांचा वाडा आहे. आणि वाड्याच्या समोरच असा आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा पूर्ण वाडा आहे. आणि पूर्ण तुम्ही बघू शकता रायगड किल्ल्याचा हा पूर्ण भाग आहे. आणि रायगडच्या पुढंच पाचाडला आऊसाहेबांचा वाडा आहे. आणि वाड्याच आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आत्ता मी वाड्यात आहे. आणि अशा प्रकारचं जे आपण याचं पहिल्या काळातली रचना बघू शकता तुम्ही. आता ही रचना आहे कपडे धुण्यासाठी वापरलं जायचं महाराजांच्या काळात, तुम्ही बघू शकता. आणि अशा भरपूर वस्तू वाड्यात उपलब्ध आहेत आणि त्याचं संवर्धन करायचं बाकी आहे अजून. आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला अजून वगैरे दाखवण्याचा प्रयत्न तर करेलच. अजून एक तुम्हाला हे दाखवतो. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे महाराजांच्या काळात घोड्याला वगैरे पाणी पिण्यासाठी याचा वापर केला जायचा. आणि पुढे आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं पाऊस वगैरे चालू आहे. आणि आपण पूर्ण सर्वांना शिवभक्तांना असं कळावं यासाठी आपण थेट पावसाळ्यातसुद्धा बंद शूटिंग नाही आपली. आणि पुढे आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता असा वाडा आहे. आणि असंच आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथं महाराजांची बसण्याची जागा होती. या अशा प्रकारची जागा आहे महाराजांची बसण्याची. आणि हे तुम्ही बघू शकता एकदम नक्षीकाम केलेलं आहे. आणि जेव्हा महाराज यायचे तेव्हा याच्या आतमधून विहिरीची पूर्ण हे यायची, तुम्ही बघू शकता. आता इथून विहिरीत जाण्यासाठी आपण आता विहिरीत जातोय महाराजांच्या पहिल्या काळातली विहीर आहे मित्रांनो. आणि जस्ट आता मी विहिरीत तुम्ही बघू शकता पाणी इतकं स्वच्छ पाणी आहे मित्रांनो. तुम्ही जर कधी आलात तर इतकं पूर्ण खालची जी लेवल आहे, खालची लेवल पूर्ण दिसते विहिरीची. तर ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारची विहीर आहे. आणि आता आपण वरच्या साईडला जाणार आहोत. आणि याच विहिरीतून महाराजांना इथून गार हवा यायची, तुम्ही बघू शकता. आता आपण तुम्हाला दाखवतो महाराजांचे जो रायगडावरती खलबतखाना आहे का, तसाच हुबेहूब एक खलबतखाना इथे पण आहे. तो तुम्हाला दाखवण्याचा, तो जर पाहायचा असेल तर पुढचा ब्लॉग नक्की पेज फॉलो करा. पुढच्या आपण पार्ट 2 मध्ये तो भाग दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि अशा डेली अपडेटसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. जय शिवराय, जय जिजाऊ, जय किल्ले श्री रायगड.